परमेश्वराच्या नावाची थोरवी गा, अर्पण घेऊन त्याच्या अंगणात या. आपण परमेश्वरासमोर आपलं मस्तक नम्र करूया आणि त्याला शरण जाऊया. प्रिय परमेश्वरा, तुझ्या सानिध्यात, तुझ्या समागमामध्ये तू आम्हाला घेऊन आला, त्याबद्दल मी तुझ्या अंतःकरणापासून उपकार स्तुती करतो. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आजच्या भक्तीचा चालक मालक तू हो, आम्हाला तू चालव. या भक्तीमध्ये तुझं वास्तव्य आहे, हा आमचा विश्वास आहे. त्या विश्वासाने आम्ही तुला प्रार्थना करतो की तू आम्हाला स्पर्श करावा, आम्हाला आशीर्वादित करावा, प्रभू येशूच्या द्वारे. आमेन. मित्रो, होम मेमोरियल कॉंग्रिगेशन चर्च जे क्वायर ग्रुप आहे ते आता आपल्या समोर स्तुती आराधनेचे गीत सादर करतील आणि आपण सुद्धा त्यामध्ये सहभागी होऊया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती हो, परमेश्वराची आराधना हो. आज आपण देवाची परत एकदा प्रेझेंट वर्शिप करणार आहोत आणि तुम्ही पण घरी असाल, तुम्ही पण व्हिडिओ बघत असाल, आमच्या संग तुम्ही पण देवाची आराधना करा, देवाचं स्तवन करा. तर आपण गाणे गाऊया, गाव मी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचू. गाव मी स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदे नाचू गाऊया. 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 हालेलुया, 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 हालेलुया. देवाची आराधना होत असते आणि सगळीकडे पवित्र 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 असा आवाज असतो आणि सगळे जे असतात ते देवाची आराधना करत असतात. आमेन. आणि जेव्हा येशू ख्रिस्त शिष्यांना प्रार्थना शिकवतो, जेव्हा शिष्य म्हणतात की आम्हाला पण प्रार्थना कशी करायची ते शिकवतो, येशू ख्रिस्त बोलतो की जसे स्वर्गात आहे तसं पृथ्वीवरती होतं. आणि खरं जर स्वर्गामध्ये एवढी आराधना होते आणि एवढी प्रिझन वर्शिप होते 24/7, ते लोक टायमाच्या बाहेर असतात, आपण टायमामध्ये आहोत, पण 24/7 स्वर्गामध्ये आराधना होते. आणि वी आर लाईक अ रेप्लिका, म्हणून देवाने आपल्याला त्याच्या इमेजमध्ये म्हणतो, वी आर लाईक अ इमेज, हे कॅरी द इमेज ऑफ हेवन. ओके, तर आपण आता गाणं गाणार आहोत येशू मसीह देता खुशी. खूप कॉमन गाणं आहे आणि सगळ्यांना येतं, म्हणून माझी अशी इच्छा आहे तुम्ही जरी घरी असाल तरी तुम्ही उभे राहावं, तुम्ही टाळ्या वाजवावं आणि आमच्यासमोर ते गाणं गावं आणि जल्लोष करावा, कारण की आपण सगळे कुठले लोक आहोत, आपण स्वर्गाचे लोक आहोत. आमेन.
एक सामर्थ्य आलं आहे, त्यामुळे सैतान असं करून जातो. त्यावेळेस आपण आराधना केलं थांबणार होतो आणि आपण सगळे आपले मस्तक नम्र करूया. आपण जिथे कुठे पण असं नामलं आपण आपले जे डोळे आहेत बंद करूया आणि आपला आत्मा काढूया परमेश्वराकडे आपण प्रार्थना करूया. खरं तर गेला परमेश्वर जो आत्मा आमच्यावर येऊ परमेश्वर जे कोणी आमच्यासाठी यावेळेस जोडलेला आहे आम्ही प्रत्येकाला तुझ्या हातात देतो. आपण गीत गाऊया योग्य केलं. जे कोणी आपल्यासाठी जोडलेले आहेत प्रत्येक मनुष्याला आशीर्वाद प्रत्येक फॅमिली प्रत्येक चर्च आम्हाला करत आहे प्रत्येकाला आशीर्वाद जेव्हा प्रत्येकाबरोबर त्याच्याबरोबर आत्मा कार्य जीवन येशूच्या नावात प्रार्थना करतो. मित्र हो, यावेळेस आपल्याला समोर जाहीर करायला मला दुःख होते. आपल्या चर्चचे सभासद मिसेस ज्योती संजय चौघुले या काही दिवसापूर्वी ख्रिस्तवासी झाल्या. विशेषतने त्यांच्या परिवारासाठी त्यांचे आप्तगण गायकवाड परिवार, तेवढे परिवार व नितीन चौगुले परिवार यांच्यासाठी विशेषरीतीने आपण यावेळेस प्रार्थना करूया. प्रिय परमेश्वर, विशेषरीतीने आमच्या चर्चच्या सभासद मिसेस ज्योती संजय चौगुले या तुझ्याकडे आलेले आहेत.
त्यांना तू आपल्याकडे बोलावलेलं आहे. सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे होते, यावर आमचा विश्वास आहे. प्रिय परमेश्वरा, विशेष रीतीने आम्ही त्यांच्या परिवारासाठी तुझ्याजवळ विशेष रीतीने प्रार्थना करतो की त्या दुःखी परिवाराला तू सांत्वनाचा आणि धैर्याचा आत्मा तू दे. विशेष रीतीने त्यांचे आप्तगण, गायकवाड परिवार, तेवढे परिवार आणि नितीन चौगुले परिवार यांच्यावर तुझा विशेष रीतीने आपला वरदस्त त्यांच्यावर तू ठेव. प्रिय परमेश्वरा, त्यांच्या भावना तू जाणतोस, कारण तू सर्व ज्ञानी आहे. त्यांचं दुःख तू निवारण कर. त्यांना सांत्वनाचा आत्मा तू दे. त्यांचे अश्रू तू पुसून टाक. आणि विशेष रीतीने मिसेस ज्योती संजय चौगुले यांनी ज्या त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, आपल्या परिवारासाठी, आपल्या नातेवाईकांसाठी, त्याचे विशेष रीतीने त्यांनी स्मरण करावं आणि त्याप्रमाणे आचरण करावं असं तू होऊ दे. या दुःखी परिवाराच्या दुःखामध्ये होम मेमोरियल कॉंग्रिगेशन चर्चचे सर्व सभासद सहभागी आहे. आणि तुला आम्ही विनंती करतो की तू त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसून टाक. प्रभू येशूच्या द्वारे, आमेन. यावेळेस आपण जुन्या करारातून पहिला शास्त्र भाग वाचूया. उत्पत्तीचा ग्रंथ याचा 41वा अध्याय 49व वचन 55 ते 56 पर्यंत आपण वाचूया. शास्त्रपाठ आहे. उत्पत्ती याचा 41वा अध्याय, त्याचे 49व वचन आणि पुढचं 53 ते 57. आजच्या म्हणण्याकरता उत्पत्ती याचा 41वा अध्याय 49व वचन पाठास प्रारंभ करते. योसेफाने समुद्राच्या वाळूसारखा धान्याचा महामोल संचय करून ठेवला. त्याने ते मोजावयाचे सोडले, कारण ते अगणित होते. 53 पासून पुढे मिसर देशातल्या सुकाळाची 7 वर्षे संपली. मग योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळाची 7 वर्षे सुरू झाली. तेव्हा देशोदेशी दुष्काळ पडला. तथापि मिसर देशात सर्वत्र अन्न होते. अवघ्या मिसर देशाची उपासमार होऊन लोक फारोपाशी अन्न करू लागले. तेव्हा फारो सर्व मिस्री लोकांस म्हणाला, योसेफाकडे जा, तो तुम्हास सांगेल ते करा. दुष्काळाने सर्व पृथ्वी व्यापली आणि मिसरात तो भारी कडक झाला. तेव्हा योसेफ सर्व कोठारे उघडून मिस्री लोकांस धान्य विकू लागला. तेव्हा देशोदेशचे लोक धान्य विकत घेण्यासाठी मिस्रात योसेफाकडे गेले, कारण साऱ्या पृथ्वीवर भारी कडक दुष्काळ पडला होता. परमेश्वर वाचलेले वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. यावेळेस आपण आळीपाळीचे स्तोत्र वाचन करूया. स्तोत्र संहिता 145 8 ते 9 ही वचने, तद्वत 15 ते 17 व 19 वचन आपल्यासाठी मिस्टर जेम्स केदारी हे वाचतील अशी मी त्यांना विनंती करतो. 145 आळीपाळीचे स्तोत्र वाचूया. 8 ते 9
आणि 15 ते 19. परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे, तो मंद क्रोध व अति दयाळू आहे. परमेश्वर सगळ्यांना चांगला आहे, त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे. 15वे वचन, सर्वांचे डोळे त्याच्याकडे लागलेले आहे आणि तू त्यांना त्यांचे अन्न यथाकाळी देतोस. तू आपली मूठ उघडून प्राणी मात्राची इच्छा पुरी करतोस. परमेश्वर आपल्या सर्व मार्गात न्यायी आहे, तो आपल्या सर्व कृत्यात दयाळू आहे. जे कोणी त्याचा धावा करतात, जे खऱ्या भावाने त्याचा धावा करतात, त्या सर्वांना परमेश्वर जवळ आहे. तो आपली भय धरणाऱ्यांची इच्छा पुरी करतो व त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारितो. आमेन. यावेळेस दुसरा शास्त्र भाग नवीन करारातून प्रेषितांची कृत्ये याचा 14वा अध्याय 8 ते 18 ही वचने आपण वाचूया. आणि मी विनंती करतो मिसेस मेघा वायदंडे या वाचतील. आजच्या मननासाठी आपण प्रेषितांची कृत्ये याचा 14वा अध्याय यातील 8 ते 18 वचन आपण वाचू. लुस्त्र येथे पौल व बरब्बा. लुस्त्रात पायानी अधो असा कोणी एक माणूस बसला होता. तो जन्मतः पांगळा असून कधी चालला नव्हता. तो पौलाचे बोलणे ऐकत असे. पौलाने त्याच्याकडे दृष्टी लावून व त्याला आपण बरे हो असा विश्वास आहे असे पाहून मोठ्याने म्हटले, तू आपल्या पायावर नीट उभा राहा. तेव्हा तो उडी मारून उठला आणि चालू लागला. मग पौलाने जे केले ते पाहून लोकसमुदाय लुकवणी भाषेत मोठ्याने ओरडून बोलले, देव माणसाच्या रूपाने आमच्यात उतरले आहे. त्यांनी बरब्बाला ज्युपिटर म्हटले व पौल मुख्य वक्ता होता म्हणून त्याला मर्क्युरी म्हटले. मग नगरापुढे असलेल्या ज्युपिटराच्या पुजाराने बैल व माळा दरवाजांजवळ आणल्या आणि लोकांना बरोबर घेऊन बलिदान करावे असे त्याच्या मनात होते. हे ऐकून प्रेषितांनी म्हणजे बर्नबा व पौल यांनी आपली वस्त्रे फाडली आणि लोकांमध्ये घुसून त्यांनी ओरडून म्हटले, ग्रहस्थानो हे का करिता? आम्ही व तुम्ही समभावनेची माणसे आहोत. तुम्ही ह्या निरर्थक गोष्टी सोडून ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील अवघे निर्माण केले त्या जिवंत देवाकडे वळावे अशी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगतो. त्याने गतकाळातील पिढ्यांमध्ये सर्व राष्ट्रांना आपापल्या मार्गाने चालू दिले. तथापि त्याने स्वतःच साक्षीविरहित राहू दिले नाही. म्हणजे त्याने उपकार केले. आकाशापासून पर्जन्य व फलदायक ऋतू तुम्हाला दिले आणि अन्नाने व हर्षाने तुम्हाला मन भरून तृप्त केले असे बोलून त्यांनी आपणाला बलिदान करण्यापासून लोकांना मोठ्या प्रयासाने आवरले. वाचलेले वचन देवबापाशी. आपण सर्वजण यावेळेस उभे राहूया. शुभवर्तमानातून लूक शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 45 ते 48 पर्यंत आपण ही वचने ऐकूया. हे ख्रिस्त येशू, तुला गौरव असो. मग येशू म्हणाला, मला कोणी स्पर्श केला? तेव्हा सर्वजण मी नाही असं म्हणत असता पेत्र व त्याचे सोबती म्हणाले, गुरुजी, लोकसमुदाय तुम्हाला दाटी करून चेंगरत आहे. पण येशू म्हणाला, कोणीतरी मला स्पर्श केलाच, कारण माझ्यातून शक्ती निघाली हे मला समजले आहे. मग आपण गुप्त राहिलो नाही असे पाहून ती स्त्री कापत कापत
पुढे आली व त्याच्या पाया पडून आपण कोणत्या कारणाकरिता त्याला शिवलो व कसे तत्काळ बरे झाले हे तिने सर्व लोकांच्या समक्ष निवेदन केले. तेव्हा तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा. हे ख्रिस्ताचं शुभवर्तमान आहे. हे प्रभू येशू तुझी स्तुती हो. प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या 26व्या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये प्रभूमध्ये आपलं मी सर्वांचं प्रेमाने स्वागत करतो. मागील रविवारी म्हणजेच ऑनलाईन 25व्या रविवारी आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल या विषयावर आपण मनन केला. अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपण त्यामध्ये प्रतिसाद दिला. अनेक लोकांनी आपल्या परिवाराच्या सोबत तो संदेश ऐकला. आपली पोच पावती ही मला मिळाली. मी आपले आभार मानतो. आजच्या 26व्या ऑनलाईन सर्व्हिस मध्ये आपण टीचर डे हा साजरा करत आहोत. 5 सप्टेंबर रोजी सर्वीकडे टीचर डे हा साजरा होतो आणि आपल्या चर्चमध्ये आजच्या दिवशी आपण टीचर डे हा साजरा करत आहोत. प्रतिवर्षाप्रमाणे सर्व टीचर गणांना आज तागत आपण बक्षीस देत आलो, त्यांचा सन्मान करत आलो, त्यांना शुभेच्छा देत आलो, त्यांच्यासाठी प्रार्थना करत आलो. आज टीचर गणांना बक्षीस देणं शक्य नाही, परंतु ती जे मेणबत्ती सारखी झिजत आहे आपल्या जीवनाबद्दल, त्याबद्दल निश्चित रीतीने देवाचा दास या नात्याने त्यांना मी शाबासकी देत आहे. त्यांना मी शुभेच्छा देत आहे. परमेश्वराने आपल्याला आशीर्वादित करावं ही प्रार्थना त्या परमेश्वराजवळ माझी आपल्यासाठी आहे. आपण प्रार्थना करूया. प्रिय परमेश्वर, आज तुझं वचन सांगण्यासाठी तुम्हाला सहाय्य पुरव, शक्ती दे. आज आम्ही टीचर डे साजरा करत आहोत. आमच्या सर्व मंडळीतील आणि ख्रिस्ती समाजातील सर्व टीचर गणांची आम्ही आठवण करतो. तुझा दास या नात्याने तुझ्या पांढऱ्या सिंहासनासमोर नम्रपूर्वक मी येत आहे आणि तुला विनंती करतो की त्यांना तू आशीर्वादित कर. त्यांची महान सेवा तू मान्य करून घे. तुझा वरदस्त तू त्यांच्यावर ठेवा. तुझं वचन विधित करण्यासाठी तुम्हाला शक्ती पुरव, सामर्थ्य पुरव. जे ऐकणारे
तुझे मुलं आणि मुली आहेत त्यांच्याबरोबर तू बोल, त्यांची आध्यात्मिक उन्नती तू कर प्रभू येशूच्या द्वारे. आमेन. मित्र हो, आजच्या मननासाठी लूक वर्तमान याचा 8वा अध्याय 25 ते 28 ही वचने आपण वाचलेली आहे. या वचनामधून मी आपलं लक्ष 45व्या वचनाकडे केंद्रित करू इच्छितो. त्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त हा म्हणतो, मला कोणी स्पर्श केला. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? मला कोणी स्पर्श केला. हे प्रश्नार्थक विधान आहे. आणि हे विधान त्याच्या भोवती जो जनसमुदाय उभा होता त्यांना तो विचारत आहे की मला कोणी स्पर्श केलेला आहे. त्यावेळेस पेत्र आणि त्याचे जे सोबती होते ते त्याला सांगतात, काय सांगतात? गुरुजी, लोकसमुदाय तुम्हाला दाटी करून चेंगरत आहे. लोकसमुदाय तुम्हाला दाटी करून चेंगरत आहे. मला तरी नाही वाटत की त्या प्रकारची परिस्थिती होती. येशूला कोणी चेंगरत नसावं. जन समुदाय आणि येशू ख्रिस्त यांच्यामध्ये काही अंतर निश्चित असलंच पाहिजे. परंतु त्याच्या पाठीमागून एक स्त्री ही येते आणि ती त्याला स्पर्श करते, त्याच्या वस्त्राला स्पर्श करते आणि याची त्याला जाणीव होते. आणि तो वळून जनसमुदायाकडे वळून तो प्रश्न करतो, मला कोणी स्पर्श केला. मित्रो, आजचा जो माझा विषय आहे, गुरुचा स्पर्श हा माझा विषय आहे. आणि तो गुरु प्रश्न करत आहे, मला कोणी स्पर्श केला. प्रश्न हा उत्पन्न होतो, येशू ख्रिस्त हा सर्व ज्ञानी आहे, काय त्याला माहिती नव्हतं काय की कोणी त्याला स्पर्श केला म्हणून? त्याला पूर्णरित्या माहित होतं की त्याला कोणी स्पर्श केला. आणि पाठीमागे वळून तो त्या व्यक्तीकडे पाहत होता. त्याची ही इच्छा होती. या प्रश्नातून प्रश्न करण्यामागे त्याचा उद्देश हा होता की त्या व्यक्तीने पुढे यावं, पुढे येऊन जनसमुदायांच्या समोर तिच्या जीवनामध्ये जे परिवर्तन घडलेलं आहे, अचानक तत्काळ ते परिवर्तन तिने जाहीर करावं. त्या परिवाराचं परिवर्तनाचं निवेदन करावं.
साक्ष द्यावी. आणि त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताने हा प्रश्न विचारलेला आहे. ज्या स्त्रीने येशू ख्रिस्ताला प्रश्न केला होता, ती स्त्री 12 वर्षापासून ती रक्तस्रावाच्या विकाराने आजारी होती. 12 वर्ष हा कालखंड, हा मित्र छोटा नाही आहे निश्चित. तिने कसं सहन केलं, आम्हाला आश्चर्य वाटते. कसं तिने सहन केलं. दुसरा प्रश्न येतो, काय त्यासाठी तिने प्रयत्न केला नव्हता का? निश्चित तिने प्रयत्न केला. अनेक वैद्यांना ती भेटली असेल, त्यांना आपल्या आजाराबद्दल तिने सांगितलं असेल, परंतु फायदा काही नाही झाला. तिच्याजवळ जे काही पैसा अडका होता तो सर्व काही तिने खर्च केला असेल. ज्यावेळेस काही गंभीर आजार आम्हाला उत्पन्न होतो, आम्ही सुद्धा पैशाचा विचार न करता तो आजार, तो विकार नष्ट व्हावा यासाठी प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे त्या बाईने सुद्धा पूर्ण रीतीने प्रयत्न केला असणार. त्यासाठी शंकेला जागा नाही. तिचे सर्व प्रश्न, तिचे सर्व प्रयत्न समाप्त झाले. ती निराश झाली, ती दुःखी कष्टी झाली, ती आशाहीन झाली. मित्र, ज्यावेळी मनुष्य आशाहीन होतो त्यावेळेस तो सूक्ष्म हड्डीसारखा त्याचं जीवन होते. ज्याप्रमाणे ती व्यक्ती, मृत व्यक्ती कशी असते त्या प्रकारचं त्यांच्यामध्ये जिवंतपणा काहीच नाही राहत. त्या प्रकारचं तिचे जीवन बनलं असणार. आणि अशा वेळेस एक आशेचा किरण तिच्यापर्यंत पोहोचला. तिने येशू ख्रिस्ताबद्दल अनेक गोष्टी तिच्या कानावर आल्या असेल. येशू ख्रिस्ताने जे चमत्कार केलेले आहे ते चमत्काराबद्दल तिने ऐकलं असणार. त्याने जे सार्वकालिक जीवनाच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी विदित केल्या होत्या त्या तिने ऐकल्या असणार. तिचे पूर्ण मित्र खात्री पटली असणार की ज्या मसीहाची आम्ही कितीतरी वर्षापासून वाट पाहत आहोत तो मसीहा हा आलेला आहे आणि तोच येशू ख्रिस्त आहे. तिच्या हृदयाने तिला ही बाब प्रगट केली. त्यावर तिने विश्वास ठेवला. आमचं अंतःकरण अनेक वेळेस आम्हाला खोट्या गोष्टी सांगत नाही, खऱ्या गोष्टी सांगते. आणि खरेपणाची तिला पूर्ण खात्री पटली असणार. ज्या लोकांना येशू ख्रिस्ताने आरोग्य दिलेले होतं ते सुद्धा एखाद्या वेळेस तिला भेटले असेल, काही सांगता येत नाही. तिची पूर्ण येशू ख्रिस्तावर
खात्री ही पटली होती. पूर्ण विश्वास हा उत्पन्न झाला होता. प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी आपल्या हृदयामध्ये आपला गुरु, आपला स्वामी, आपला धनी म्हणून मान्य केलं असणार. आणि त्यामुळे ती मोठ्या विश्वासाने सांगत असेल की त्याच्या येशूच्या वस्त्राला मी स्पर्श जरी केला तरी मी बरी होऊ शकते. बघा मित्रो, किती मोठ्या प्रमाणामध्ये तिचा विश्वास आहे येशू ख्रिस्तावर. एक सर्वसामान्य स्त्री, परंतु येशू ख्रिस्तावर अगाध विश्वास होता. एक गुरु या नात्याने तिच्या अंतःकरणामध्ये येशूच्या संदर्भामध्ये पूज्य भावना होती, आदर होता. आणि त्या भावनेने ती येशूकडे आली. ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना काही प्रश्न ज्यावेळेस समजत नाही त्यावेळेस ते टीचरकडे येतात, त्यांना प्रश्न करतात आणि टीचर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देते. त्यावेळेस त्यांना आनंद होतो. प्रभू हा गुरु आहे आणि त्या गुरुच्या जवळ जर मी जाते तर माझी जी समस्या आहे, जो शारीरिक विकार मला आहे, तो नष्ट होईल, हा तिचा दांडगा विश्वास होता. मित्र, आपल्या गुरुवर. प्रगतीची ही पहिली पायरी असते. जीवनामध्ये जर आम्हाला यशाचं शिखर जर चढायचं असेल, आमच्या जीवनामध्ये विजयी व्हायचं असेल, तर जो आमचा मार्गदर्शक असतो, ज्या व्यक्तीला आमचा गुरु म्हणून आम्ही मान्य करतो, त्यावर आमचा विश्वास पाहिजे असतो. आणि त्या स्त्रीचा येशू ख्रिस्तावर पूर्ण विश्वास होता आणि त्या विश्वासाने ती येशूच्या जवळ ही आलेली आहे. तिच्याजवळ काही राहिलेलं नव्हतं. पैसे अळके इतर काही बाब तिच्याजवळ नव्हतं. फक्त तिचा जो गुरु, जो येशू ख्रिस्त, हा तिच्याजवळ होता. त्या गुरुला तिने आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं होतं आणि ते त्याच्या जवळ येऊन त्याच्या वस्त्राला ती स्पर्श करते. तिच्या विश्वासाची तिला खात्री पटली. त्या क्षणी ती बरी झाली. लगेच ती बरी झाली. होय मित्र, हो. तिचा विश्वास विजयी झाला. ती आपल्या जीवनामध्ये विजयी झाली. आणि ज्यावेळेस तिच्यामध्ये ते परिवर्तन आलं, तिचा विकार नष्ट झाला, तिला ते जाणवलं. आणि त्याच वेळेस प्रभू येशू ख्रिस्त प्रश्न करतो की मला कोणी स्पर्श केला.
तिला कळून आलं की येशूने आपल्याला ओळखलेलं आहे, कारण तो सर्व ज्ञानी आहे. आता आपल्याला लपून राहता येणार नाही. आणि ती नम्रपूर्वक येशूच्या जवळ येते. येशूचे ती पाय पकडते. आणि प्रभू येशू हा तिला म्हणतो, काय म्हणतो आपण वाचूया. लूक वर्तमान याचा 8वा अध्याय मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे, शांतीने जा. ती लोकांसमोर येते, जन समुदायाच्या समोर ती येते आणि सर्व लोकांसमोर ती नम्रपूर्वक निवेदन सादर करते. येशू कडे येत असताना ती कापत कापत येते की येशू ख्रिस्ताला मी जे त्याला स्पर्श केला तो आवडला असेल का नाही. आणि त्यामुळे तिला थोडस भीती वाटत होती आणि त्यामुळे ती कापत कापत पुढे आली, येशूच्या पुढे आली. येशू ख्रिस्ताचं प्रत्यक्ष दर्शन तिला झालं. येशू ख्रिस्ताने तिला बघितलं, तिने येशू ख्रिस्ताला बघितलं. येशू ख्रिस्ताला न पाहता तिने आपल्या अंतःकरणामध्ये येशू ख्रिस्ताला आपला गुरु म्हणून स्थान दिलं होतं. त्या गुरुचं प्रत्यक्ष दर्शन व्हावं तिला फार भाग्याची बाब वाटली असेल, तिला आनंद झाला असेल. प्रभू येशू ख्रिस्त हा माझा गुरु आहे आणि म्हणून त्याच्या पाया पडून आपण कोणत्या कारणाकरिता त्याला शिवलो, कसे तत्काळ बरे झालो हे तिने सर्व लोकांच्या समक्ष निवेदन केले. त्याच्या पाया पडून आपल्या गुरुच्या पायाला तिने स्पर्श केला. का केला? कारण त्याच्याबद्दल एक उच्च भावना तिच्या अंतःकरणामध्ये होती आणि त्यामुळे तिने येशू ख्रिस्ताच्या पायाला स्पर्श केला. आपली भक्ती, आपली श्रद्धा, आपलं प्रेम, आपला जिव्हाळा, आपलेपणा, आपलं प्रेम तिने त्या कृतीतून प्रगट केला. ती तिच्या जीवनामध्ये विजयी झालेली आहे. त्या ठिकाणी देवाचं गौरव हे प्रगट झालं. येशू ख्रिस्ताचा जो उद्देश होता तो त्या ठिकाणी सफल झाला. तिच्या जीवनामध्ये जे परिवर्तन आलेलं आहे येशूच्या स्पर्शामुळे ते लोकांना कळावं. ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला स्पर्श करतो
आम्हाला तो टच करतो, त्यावेळेस आम्ही आमचं देहभान विसरून जातो. आम्ही भूमीवर पडतो. तर तो पवित्र स्पर्श आमच्या शरीराला झालेला असते. आमचं शरीर हे पापमय असते आणि तो स्पर्श आम्ही झेलू शकत नाही. आमच्यामध्ये तेवढं सामर्थ्य नसते आणि म्हणून आम्ही भूमीवर पडतो. परमेश्वर हा आम्हाला स्पर्श करतो. कितीतरी व्यक्तींना प्रभू येशू ख्रिस्ताने स्पर्श केलेला आहे मित्र हो. मला सांगू द्या, आपल्याला या 66 वर्षाच्या कालखंडामध्ये एके दिवशी मी मनमाडला मी गेलो होतो. काही तास ट्रेन लेट होती आणि त्यामुळे मनोरमा सदन त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी मी गेलो. परमेश्वराने मला त्या ठिकाणी नेलं. त्या ठिकाणी सोनवणी आंटी या होत्या. माझ्या वडिलांचे चांगले संबंध त्यांच्या बरोबर होते आणि त्यांनी माझं चांगलं स्वागत केलं. आम्ही एकमेकाबरोबर बोलत होतो. त्यावेळेस मी खूप मानसिक टेन्शन मध्ये होतो. माझी साक्ष मी यावेळेस देत आहे. जे मी अनुभवलं ते सत्य बाबी मी आपल्या समोर ठेवू इच्छितो. जो अनुभव मला आला तो आपल्याला सुद्धा आला असेल हा मला विश्वास आहे. परमेश्वर हा आमच्या बरोबर बोलतो. सोनवणे आंटीच्या मार्फत परमेश्वर माझ्या बरोबर बोलला. त्यांनी मला विचारलं, मी तुमच्यासाठी प्रार्थना करू काय? मी तिला सांगितलं हो. मी गुडघे टेकले आणि त्या माऊलीने माझ्यासाठी प्रार्थना केली. देव साक्षी आहे. त्यावेळी परमेश्वराने मला स्पर्श केला आणि प्रार्थना करत असताना मी भूमीवर पडलो. काही क्षण मला काहीच समजलं नाही काय झालं. काहीतरी बोलण्याचा मी प्रयत्न करत होतो परंतु माझ्या मुखातून शब्द बाहेर येत नव्हता. 2 ते 3 वेळेस ही क्रिया झाली. ज्यावेळेस प्रार्थना समाप्त झाली त्यावेळेस डोळे उघडून मी पाहतो अनेक व्यक्ती त्या रूम मध्ये प्रार्थना करत असलेल्या मला दिसल्या. परमेश्वराचा धन्यवाद करत असलेला मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या. मित्र हो, त्या दिवसापासून परमेश्वराने मला एक दैवी शक्ती दिली.
जी देवी शक्ती माझ्यापासून लोप पावली होती, ती पुनरपी देवी शक्ती परमेश्वराने माझ्यामध्ये ओतली आणि त्याच्या सेवेसाठी मला त्याने पुढे जाण्यासाठी सांगितलं. आणि त्यामुळे मी आज आपल्यामध्ये उभा आहे. परमेश्वर आम्हाला स्पर्श करतो. आमचे प्रश्न, आमचे टेन्शन, आमचे समस्या, आमचे विकार हे सर्व काही तो काढून फेकून देतो. एक सुखमय जीवन तो देतो. त्या स्त्रीला येशू ख्रिस्त सांगतो, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा. प्रभू येशू ख्रिस्ताची शांती घेऊन ती स्त्री आपल्या घरी गेली असेल. ज्यावेळेस परमेश्वर हा मानवाला स्पर्श करतो त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये देवी सामर्थ्य येते. देवी सामर्थ्याने तो परिपूर्ण होतो. सर्व प्रश्न त्याचे निवारण होतात. त्याच्या अंतःकरणामध्ये शांती, आनंद हा ओतप्रोत भरून वाहतो. आमचा जो गुरु आहे, आमचा जो टीचर आहे, तो आपली शांती आम्हाला देतो. त्याने आपल्याला स्पर्श केलेला आहे का? त्याने आपल्याला आपली शांती दिलेली आहे का? आपले प्रश्न आपण त्याच्या समोर घेऊन आलेले आहात का? आपला विश्वास त्याच्यावर आहे का? आपले विकार तो नष्ट करेल, आपले प्रश्न तो नष्ट करेल, हा विश्वास आपण बाळगता का? एका दुसऱ्या व्यक्तिमत्वाकडे मी यावेळेस आपलं लक्ष वेधू इच्छितो. योहान 20:17. योहान 20:17. येशूने तिला म्हटले, मला बिरगू नकोस, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवाकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव, त्याच्याकडे मी वर जातो. याच्यामध्ये पहिले जे विधान आहे ते महत्वपूर्ण आहे. त्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. येशूने तिला म्हटले, मला बिलगून बसू नको. हे विधान मरियम मगदालियाला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. मला स्पर्श करू नको. पहिल्या उदाहरणामध्ये आपण बघितलं, 12 वर्ष रक्तस्रावी व्यक्तीने येशूला स्पर्श केला. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त मरियम मगदालीला आपल्याला स्पर्श करू नये म्हणून तिला सांगत आहे. मरियम मगदालिया ही रिकाम्या कबरी जवळ आली. तिने बघितलं कबर ही रिकामी झालेली आहे. आतमध्ये देवदूत तिला दिसून येतात. एक उशाशी एक पायथ्याशी असलेला देवदूत ते पाहते. मग समोर तिला एक व्यक्ती दिसते. तिला वाटते की हा माळी आहे.
आणि म्हणून ती त्याला माळी दादा म्हणून बोलते आणि सांगते, विचारते की जर तू येशूला कुठे नेऊन ठेवलं असेल तर मला सांग. त्याच्याबरोबर संभाषण करते एक माळी या नात्याने. परंतु ती व्यक्ती माळी ही नसते. ती व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्त हा असतो. ही बाब तिला कधी समजते? ज्यावेळेस ती व्यक्ती मरिया म्हणून तिच्या वैयक्तिक नावाने संबोधतो, त्यावेळेस ती त्याला ओळखते की ही जी व्यक्ती आहे ही दुसरी तिसरी कोणी नसून हा रब्बुनी म्हणजे गुरुजी आहे. आपल्या गुरुचा आवाज तिने ऐकला, तिने ओळखला की हा प्रभू येशू ख्रिस्तच आहे, हा प्रभू येशू ख्रिस्ताचाच आवाज आहे. आणि ती त्याला स्पर्श करण्यासाठी पुढे झेपावते. पण प्रभू येशू ख्रिस्त तिला सांगतो की मला स्पर्श करू नको. त्याला स्पर्श करू इच्छित होती, कारण का तिला अत्यानंद झाला. ज्यावेळेस आम्हाला कोणत्या तरी व्यक्तीला पाहिल्यानंतर आम्हाला अत्यानंद होतो, त्यावेळेस आम्ही स्वतःवर कंट्रोल करू शकत नाही. आम्ही त्या व्यक्तीला स्पर्श करतो, त्या व्यक्तीचा हात आपल्या हातामध्ये घेतो. मध्यंतरी एका फॅमिलीमध्ये प्रभोजन देण्यासाठी मी गेलो होतो. पूर्वी ती माझ्या चर्चची मेंबर होती. त्या चर्चवरून माझी बदली झाली, दुसऱ्या चर्चची ते सभासद झाले. परंतु तिचं कम्युनिकेशन नेहमी माझ्या बरोबर आणि माझ्या परिवाराबरोबर होतं. एक दिवस त्यांच्या मुलीने मला फोन केला. मला सांगितलं की बाळासाहेब, आई आपली आठवण करते आणि तिचे अल्प काळ ती या जगामध्ये असं दिसून येते. त्याला मी सांगितलं, हा मी त्यांना भेटण्यासाठी येतो, त्यांना प्रबोधन मी त्यावेळेस देतो. आणि मी आणि माझा मुलगा त्यांच्या घरी मी गेलो. करोनाच्या या काळामध्ये कोणाच्या घरी जाणं खूप कठीण असते मित्र. पूर्ण दक्षता घेऊन मी त्यांच्या घरी गेलो. हातामध्ये जे ग्लोव्ज होते ते काढून मी एका टोपलीमध्ये टाकले. जंतू विरहित माझे हात मी केले. आतमध्ये मी प्रवेश केला. त्यांना समजलं मी आलो. त्यांनी हात जोडले. त्यांना पाहून मला खूप अत्यानंद झाला. कितीतरी वर्षानंतर मी त्यांना पाहत होतो. माझं हृदय भरून आलं आणि मी त्यांना स्पर्श केला. त्यांचे हात मी हातात घेतले. त्यावेळेस मला हे जाणीव झाली नाही की करोनाचा हा कालखंड आहे आणि एकमेकाच्या हातात देणं हे उचित नाही. मला माहित नाही ही क्रिया माझ्याकडून कशी घडली. त्यांच्या मुलीला
मी सेकंड केलं नाही, नमस्कार केला, परंतु आईचे हात मी हातात घेतला. ज्यावेळेस आम्हाला प्रिय असलेली व्यक्ती आम्हाला अचानक भेटते, आम्ही त्या व्यक्तीला पाहतो, त्यावेळेस आमच्या भावनेवर आम्ही कंट्रोल करू शकत नाही. मित्र, ती स्थिती त्या मरिया मगदालीची झाली. ती आपल्या भावनेवर कंट्रोल करू शकत नव्हती आणि येशूला ती बिलगू इच्छित होती, स्पर्श करू इच्छित होती. पण येशूने तिला सांगितलं की मला तो स्पर्श करू नको. येशू तिला म्हणाला, मला बिलगून बसू नको, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवाकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव यांच्याकडे मी वर जातो. योहान 20:17 मध्ये ही बाब विधित करण्यात आलेली आहे. येशूने सांगितल्याप्रमाणे क्षणी हे वर्तमान सांगण्यासाठी मरिया मगदाली हे धावत प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे असं ओरडत एकत्र गेली असेल शिष्यगणांकडे, कारण तिला अत्यानंद झाला. ज्यावेळेस काही अत्यानंद होतो त्यावेळेस ही क्रिया होऊ शकते. ती ओरडत गेली असेल की प्रभू उठला आहे, प्रभू उठला आहे. शिष्यगणाला तिने हे सुवार्ता, हे निवेदन जाहीर केलेलं आहे. मित्रो, लूक 8:45 व योहान 20:17 या दोन वचनात येशूच्या मुखातून निघालेले वाक्य मध्ये आम्हाला बरंच काही साम्यता दिसून येते. दोन्ही वाक्य येशू ख्रिस्ताने उच्चारलेले आहे. मला कोणी स्पर्श केला हा प्रश्न आणि मला बिलगून बसू नको किंवा मला स्पर्श करू नको हा दुसरं वाक्य, हे प्रभू येशू ख्रिस्ताने उच्चारलेले आहे. दोन्ही वाक्य एका स्त्रीला उच्चारलेले आहे. या दोन्ही वचनामध्ये काही तफावत आम्हाला दिसून येते. त्या तफावतीकडे मी आपलं लक्ष केंद्रित करू इच्छितो. पहिले वाक्य पुनरुत्थानापूर्वीचे आहे. कोणतं? की मोनी मला स्पर्श केला. आणि त्यानंतर दुसरं जे वाक्य आहे ते पुनरुत्थानाच्या नंतरचं आहे की मला बिलगून बसू नको, म्हणजेच मला स्पर्श करू नको. तिसरी बाब, पहिल्या वाक्यात आपणा कोणीतरी स्पर्श केला म्हणून येशूला आश्चर्य वाटते. दुसऱ्या वाक्यात आपणा स्पर्श करू नये म्हणून येशू ख्रिस्त हा विधित करतो. आपणाबरोबर बोलणारा येशू आहे याची मरिया मगदालीला पूर्ण खात्री झाल्यामुळे पूर्ण विश्वासाने ती प्रभू येशू ख्रिस्ताला प्रभू उठला आहे म्हणून ती निवेदन देते. दोन्ही स्त्रियांनी विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावर ठेवला आणि त्यामुळे देवाचे गौरव त्यांच्याकडून प्रगट झाले. तुमचा गुरु एकच आहे असं मत्तय 23 आणि 8 मध्ये विधित केलेलं आहे. तुमचा गुरु एकच आहे. वरील दोन्ही स्त्रियांचा गुरु एकच आहे. तद्वत आमचा सुद्धा गुरु हा एकच आहे. तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा गुरु आहे, आमचा शिक्षक आहे.
त्याच्या देवाचे वचन हे आम्हाला प्रकट झालेले आहे. आम्ही त्या गुरुवर विश्वास ठेवलेला आहे. त्याचा स्पर्श आम्हाला झालेला आहे. आम्ही अनुभवलेला आहे. आमची खात्री पटलेली आहे. आमचा गुरु, आमचा शिक्षक हा प्रभू येशू ख्रिस्त आहे. या दोन्ही स्त्रियांचा कडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला आपला गुरु, आपला शिक्षक म्हणून स्वीकारलं. त्याच्यावर त्यांचं अलोट प्रेम होतं. त्याच्यावर एक भक्ती भावना त्यांच्या अंतःकरणात होती. एक आदर होता, पूज्य भावना होती. जो आमचा गुरु असतो त्या गुरु बद्दल आमच्या अंतःकरणात तेच फिलिंग हवं असते. कारण ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये नेहमी काही ना काही चांगल्या गोष्टी देत असतो. त्यांच्याकडून आम्हाला ज्ञान मिळते. आम्ही सज्ञान होतो. ज्ञानाचं भांडार आम्हाला आमच्या गुरुपासून प्राप्त होते. मित्र हो, आमचा गुरु प्रभू येशू ख्रिस्त आहे. तद्वत या भूतलावर अनेक व्यक्ती हे आमच्या गुरु असणार. त्याने आम्हाला शिकवलं असणार. त्यांच्यावर आम्ही प्रेम करत असणार. त्यांच्याबद्दल आमच्या अंतःकरणात आदर, पूज्य भाव असणार. मित्र, कितीही आम्ही प्रयत्न केला तरी ती भावना आमच्या अंतःकरणातून जाऊ शकत नाही. कारण आमचा गुरु आमच्यासाठी झिजलेला आहे. आमच्या गुरुने आपला प्राण आमच्यासाठी दिलेला आहे. आमचा गुरु आमच्यासाठी सार्वकालिक जीवन नाची वाटेकरी बनवण्यासाठी तो गेलेला आहे. आमच्यासाठी त्या ठिकाणी वतन तो राखून ठेवत आहे. कारण तो म्हणतो, ज्या ठिकाणी मी आहे त्या ठिकाणी तुम्ही सुद्धा असावे, ही माझी इच्छा आहे. आमच्या गुरुची चांगल्या इच्छा आहे, चांगल्या योजना आमच्यासाठी आहे. त्या गुरुला आम्ही हृदयापासून आज काय करूया? काय करावं? त्यांचे आभार मानावं. त्यांच्या समोर नम्र व्हावं. अश्रुपूर्ण नयनाने आम्ही त्यांना आमचं प्रेम हे प्रगट करावं. प्रभू येशू आमचा गुरु आहे. ख्रिस्त गुरु मावली गमाय माझे. प्रभू हा गुरु आहे, हा आमची माऊली सुद्धा आहे. आणि तो आम्हाला या जगामध्ये राहत असताना देवी मार्गदर्शन करतो. तो आमचा वाटाळा बनतो. म्हणूनच आम्ही त्याला धनी मानतो, आमचा स्वामी मानतो. स्वामी म्हणजे धनी, स्वामी म्हणजे गुरु, वाटाळ्या. या भावनेतून आम्ही आमच्या गुरुकडे पाहावं. जे आध्यात्मिक गुरु आहे त्यांच्याकडे जो पाहण्याचा आमचा दृष्टिकोन आहे तो कसा आहे मला माहिती नाही. पण कलुषित जर असेल तर मित्र, प्रभूला आजच शरण जाऊया. त्याला सांगूया
की जी व्यक्ती आम्हाला आशीर्वाद देते, आध्यात्मिक अन्न देते, त्यामुळे आमची आध्यात्मिक वाढ होते, त्या गुरुचे आणि आमचे संबंध चांगले प्रस्थापित व्हावे असे आम्ही तुला प्रार्थना करतो. ज्या दिवशी आमच्या गुरुच्या संदर्भामध्ये आम्ही या प्रकारच्या प्रार्थना करू त्यावेळेस जग बदलेल मित्र हो. आपली तयारी आहे. जा, आपले जे जगी गुरु आहे आणि आध्यात्मिक जे गुरु आहे, जे स्वर्गीय आपला गुरु प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्यांना मिठी मारा, त्यांना प्रेमाने आलिंगन द्या. परमेश्वर देव तुम्हाला आशीर्वाद देव. आमीन. यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये जाऊया आणि मी विनंती करतो आपल्या चर्चचे सभासद मिसेस शोभा शिंदे या मध्यस्थीच्या प्रार्थना करतील. प्रार्थना करूया. हालेलुया हालेलुया हालेलुया. स्तुतीस पात्र भयास योग्य आमचे जीवन मान गौरव परमेश्वरा, तुझे उपकार मानते, तुझा धन्यवाद करते. ही सुंदर प्रार्थनेची वेळ तुम्हाला दिलीस त्याबद्दल मनापासून तुझे उपकार मानते. होय देव बाप्पा, ह्या ऑनलाईन सर्व्हिसमध्ये येशू बाप्पा तू आम्हा प्रत्येकासंगती आहेस, याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. हो पित्या परमेश्वरा देव बाप्पा, कोरोनासारख्या महामारीमुळे सर्व लॉकडाऊन केलेलं असल्यामुळे आम्ही तुझ्या चर्चमध्ये येऊ शकत नाही, पण येशू बाप्पा तू आम्हा प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये आहेस, प्रत्येकाच्या घरामध्ये आहेस, हा आम्ही विश्वास बाळगतो. आजची ऑनलाईन सर्व्हिस आम्ही करत असताना येशू बाप्पा तू सर्व गोष्टी येशूच्या नावामध्ये आशीर्वादित अशा कर. आमचे बाळकसाहेब त्यांच्या कुटुंबावरचा आशीर्वाद पाठव, त्यांच्या संगती राहा. हा आध्यात्मिक मानना जो काही ते आम्हाला आज देणार आहेत, त्या वचनांचं आम्ही मनन करावं, त्याप्रमाणे मी वागावं, बोलावं, राहावं, जगावं, सगळं दयने कृपेने होऊ दे. हे देव बाप्पा, आम्ही त्या चरणाजवळ आग्रहाची विनंती करते. न्यू मेंबरेल आमच्या चर्चच्या बाप्पा प्रत्येक मेंबर्सवर तुझा आशीर्वाद पाठव. या प्रत्येक मेंबरशी तू काळजी घे. प्रत्येकाभोवती तुझ्या देवदूतांचा पहारा असू दे, प्रत्येकाभोवती तुझ्या पवित्र रक्ताचे कुंपण असू दे. कोरोनासारख्या महामारीपासून प्रत्येकाचं तू रक्षण कर आणि प्रत्येकाचं बाहेर जाणं येणं येशूच्या नावामध्ये आशीर्वादित असं कुठं. प्रत्येकाला आरोग्य दे, निरोगी आणि पवित्र असं कुठे. हे देवपा विशेष रीतीने मागते परमेश्वरा, आमचे बिशप साहेब, आमचे बॉम्बे डायसिस आणि त्यांचे कार्यकारी मंडळ या सर्वांच्यावर तू आशीर्वाद पाठव. आणि देवबाप्पा प्रत्येकाला तू गाईड कर, प्रत्येकाला तू लीड कर आणि प्रत्येकासंगती तू राहा, प्रत्येकाला योग्य रीतीने मार्गदर्शन कर. हे देवबाप्पा विशेष रीतीने मागत आहोत की देवबाप्पा आज जे काही बाप्पा चर्चेस, छोट्या मोठ्या मिनिस्ट्रीज आहेत, त्या प्रत्येकाचा आशीर्वाद पाठव. आणि जे कोण तुझी बाप्पा सेवा करत आहेत, जे तुझी सुवार्ता सांगत आहेत, जे तुझं वचन इतरांना सांगत आहेत, त्या प्रत्येकाला तुझ्या अधिक आशीर्वादाने तू भर बाप्पा. हे देव बाप्पा आमच्या महाराष्ट्रावर तुझा आशीर्वाद पाठव. या राज्यामध्ये परमेश्वर आम्ही राहत असताना कोरोनासारख्या महामारीपासून प्रत्येक व्यक्तीचं तू रक्षण कर. देवबाप्पा लागणाऱ्या सर्व मेडिकल फॅसिलिटीज प्रत्येकाला तू वेळच्या वेळेला पुरव. देवबाप्पा विशेष रीतीने आमचे बाप्पा मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ यांच्यावरचा आशीर्वाद पाठव. या प्रत्येकासंगती तू राहा, त्यांना तू मार्गदर्शन कर, त्यांचं तू पाठीराखा हो. योग्य रीतीने निर्णय घेत असताना तू त्यांना बाबा सहाय्य कर आणि मदत कर. देवबाप्पा विशेष रीतीने मागते या कोरोनासारख्या महामारी बाप्पा आमच्या केवळ राज्यातून नव्हे तर ह्या संपूर्ण जगामधून तू नष्ट कर. होय देवबाप्पा ह्या सर्व गोष्टी तुला केवळ शक्य आहे. ज्या शब्दाने तू जग त्या समुद्र सर्व काही निर्माण केलंस, त्या शब्दाने परमेश्वरा कोरोनासारख्या महामारीपासून सर्व जगाचं तू रक्षण कर, अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ आग्रहाची विनंती करतो. हे देवबाप्पा केवळ कोरोनाच नव्हे तर अनेक वेगवेगळ्या अडचणी, समस्या आम्ही ऐकत आहोत बाप्पा. या प्रत्येक अडचणीमधून तू आम्हा प्रत्येकाचा आणि विशेष रीतीने बाप्पा तुला बाप्पा जे ओळखतात त्या प्रत्येकाचा परमेश्वरा तू बचाव कर, रक्षण कर. आणि विशेष रीतीने मागते परमेश्वर आमच्या डिफेन्स अकॅडमीजवर आशीर्वाद पाठव. या प्रत्येकाला सहाय्य कर आणि मदत कर. हे देव बाप्पा त्याचप्रमाणे तुझ्या चरणाजवळ आग्रहाची विनंती करते. सर्व मेडिकलचे स्टाफवरचं विशेष रीतीचा आशीर्वाद असू दे. त्यांच्या सेवेमध्ये त्यांचा तू पाठीराखा हो परमेश्वरा. देवबाप्पा रोग्यांची काळजी घेत असताना त्या प्रत्येकाला तू सांभाळ, अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ आग्रहाची विनंती करत आहोत. पुन्हा एकदा मागते देवबाप्पा आम्हा प्रत्येकाचा आशीर्वाद पाठव. आम्हा प्रत्येकाकडनं तुझी स्तुती गौरव करून घे. आम्हा प्रत्येकाला योग्य मार्गाने तू घेऊन चल. आमच्या मार्गातले सर्व अडथळे आणि अडथळे येशू
येशूच्या नावामध्ये तू दूर कर अशी आम्ही तुझ्या चरणाजवळ आग्रहाची विनंती करत आहोत. इथून पुढचा वेळ मी तुझ्या हातामध्ये देते. येशू ख्रिस्त माझा तारणारा याच्या प्रिय गोड आणि पवित्र नावात मागते म्हणून ऐक माझ्या बाप्पा. आमेन. यावेळेस आपण एक दानार्पणाचं गीत गाऊया. उपास संगीतातून गीत नंबर 760. हे गीत मिस्टर जैन ढिरपे आणि त्यांचे परिवार हे आपल्या समोर सादर करते. परमेश्वराच्या उपकार स्तुतीसाठी आपण उपासना संगीत यातून गीत क्रमांक 760 हे गाणं आहोत. ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का? हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का? ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का? हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का? या विना हाती टाळ मृदुंग आळवा प्रेमे होनी दंग त्या प्रभूचा थोर महिमा गाऊनी गावाल का? हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का? संगले का जो करी साथ ये होनी दे झडी हात त्या प्रभूला प्रेम भावे अंतरी ठेवाल का? हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का? दादिली प्रीती त्यागुणी प्राण जिंकिले वेगे मृत्यू सैतान तो जगाचा तारणारा ख्रिस्त हा सांगाल का? हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का? या हो कशी या भाराक्रांत या विसावा घ्या सौख्य नितांत दीनबंधू या जगाचा ख्रिस्त हा सांगाल का? हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का? ख्रिस्त राजाची सुवार्ता या जगा सांगाल का? हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का? हालेलुया हालेलुया गौरवे गरजाल का? आलेल्या दानावर आपण आशीर्वाद मागूया. आपलं मस्तक प्रभू समोर आपण नम्र करूया. सर्व समर्थ देवा, जगाच्या निर्माणकर्त्या,
सर्व काही तुझ्यापासून प्राप्त होते. तुझ्या हातून प्राप्त झालेले आम्ही तुला देत आहोत. हे धर्मदाणे आम्ही तुझ्या नावाच्या गौरवाकरता व तुझ्या लोकांच्या भल्याकरता सादर करतो. त्याचा तू स्वीकार कर अशी तुला विनंती करतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. यावेळेस आपण ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना हे म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. जसे म्हणण्यासून सोडले आहे तसे तसेच दोन तीन आम्हाला सोड. आम्हास परिसर नकोस तर तर आम्हास वाईटापासून वाईटापासून सोडेल. कारण कारण की की राज्य, राज्य, सामर्थ्य सामर्थ्य आणि गौरव ही ही सर्व सर्व काळ तुझीच तुझीच आहे. आहेत. आमेन. आमेन. परमेश्वरापासून प्राप्त होणारा अनुग्रह यावेळेस आपण घेऊया. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिली शांती तुमचे अंतकरणे व मने देवाचा आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात व प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव पिता पुत्र पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्व काळ तुम्हाच राहो. आमेन. प्रभू प्रेम करण्यास व त्याची सेवा करण्यास शांतीने जा. आमेन. देवा परात्पर सर्वा त्याला खाली तो बाप पुत्र आत्मा जाण त्रिज्ञान